नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण तलाठी भरती तसंच वनरक्षक भरती आणि इतर जिल्हा परिषद भरती सर्व सरळ सेवा माहिती अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रो, तलाठी भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहेत आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रो आता तलाठी भरतीच्या निकालाला सुद्धा गती आली आहे आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे आपल्या आरोग्य व भरतीवर होणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट आहे। विद्यार्थी मित्र, ही अपडेट आरोग्य विभाग भरती संदर्भात सांगण्यासाठी एवढाच उद्देश आहेत की तलाठी भरती परीक्षेचा आता संपूर्ण निकालाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रक्रिया झालेली आहेत। साधारणतः तरी आता ही फायनल आन्सर की आलेली आहेत। नॉर्मलायझेशनसह सर्व उमेदवारांचे गुण उमेदवारांना आता कळलेले आहेत आणि विद्यार्थी मित्र लवकरच सर्व प्रक्रिया होऊन म्हणजे तशी विद्यार्थ्यांनी मागणीसुद्धा केलेली आहेत आणि न्यायालयामध्ये सुद्धा ही मागणी करण्यात आली आहे की पेसा अंतर्गत जो आता तलाठी भरतीचा निकाल रखडलेला होता तर तो पेसाचा जो प्रश्न आहेत थोडे पद वगळून बाकीच्या परीक्षांचा निकाल लावण्यात यावा, बाकीच्या पदांचा निकाल लावण्यात यावा, अशा प्रकारे बऱ्याच उमेदवारांची मागणी होती। त्यावर विद्यार्थी मित्र आता लवकरच निर्णय होणार आहेत आणि तुम्ही बघू शकताय तलाठी भरती गट क विभागातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती संबंधित आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेण्याबाबत तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत पूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। TCS कंपनीकडे सादर आक्षेप व हरकतीच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनाचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत। तसेच 2 प्रश्नाचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारण्यात माहिती देण्यात येत आहे। तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलपैकी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र उमेदवारांनी आता अशा प्रकारे ही सर्व माहिती आणि अपडेट दिली आहेत। स्वाक्षरी बघू शकता तुम्ही, सरिता नरके राज्य। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे सगळं आहेत। याचा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीचा निकाल आता लवकरच लागणार आहेत आणि बरेच उमेदवार हे आपले आरोग्य विभाग भरती गट ड मध्ये ह्या उमेदवारांना सुद्धा चांगले मार्क दिले आहेत, यांनी सुद्धा चांगले गुण मिळवलेले आहेत या विभागात। त्यामुळे विद्यार्थी मित्र आता हे उमेदवार तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होऊन तिकडे जाणार आणि इकडे हे विद्यार्थी जॉईन करणार नाही आहेत। त्यामुळं कमी मार्क वाढल्यासुद्धा उमेदवारांचं 100% काम होणार आहे। तसंच विद्यार्थी मित्र आरोग्य विभाग भरती गट क आणि डबद्दल आपण सगळी माहिती अपडेट देत आहोत। 25-26 तारखेपर्यंत साधारणतः फायनल आन्सर की येणार आहेत। त्यानंतर नॉर्मलायझेशनसुद्धा होऊन 30 तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्र त्याबद्दल जी पण माहिती ना आपण ती तुम्हाला देऊ। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद, आभारी आहेत।